बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव दौऱ्यावरती आहेत। काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये असंख्य कार्यकर्ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये येत आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या दौऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याची जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतात की हा शिवतीर्थ मैदानाचा परिसर असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा या ठिकाणी दौरा आयोजित करण्यात आला आहे। यावेळी राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे या ठिकाणी प्रवेश करणार आहे। त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत आज प्रतिभा शिंदे या प्रवेश करणार असून मोठी या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ असतील, मंत्री नरहरी झिरवळ असतील, मंत्री माणिकराव कोकाटे असतील, या दिग्गज नेत्यांची उपस्थिती आज अजित पवार यांच्या दौऱ्याला लाभणार आहे। प्रतिभा शिंदे या ठिकाणी प्रवेश करणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व जळगाव महानगरपालिकाच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, त्यांच्या दृष्टीने पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी नेमकं अजित पवार आज काय बोलता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त जळगाव शहरामध्ये ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी अजित पवार यांचं आगमन होणार असून त्या दौऱ्यात ते नेमकं काय संबोधित करता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।